तर हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू व्लॉग. आणि आता सकाळचे 5:40 झालेत. एवढी थंडी सगळं एकदम काळोखच आहे. बघा तुम्ही, आता कोणी सुटलं नाही आहे. बघा, ही समोर आपली बिल्डिंग आहे, सगळा काळोखच आहे. आणि मला पण आता बरं नाही वाटत आहे. मी आता विचार करते ऑफिसला जाऊ की नको जाऊ. तर हाय गाईज, आज मी घरीच आहे. मला जरा बरं नाही आहे. तर आज मी व्हिडिओ चालू करतोय मराठीमध्ये. आणि आज मी ऑफिसमध्ये गेलो नाही कारण मला बरं नाही. सुट्टी पण टाकली, वर्क फ्रॉम होम पण नाही केलं. बघा तुम्ही तिकडे बघू शकता, लॅपटॉप पण असाच चालू ठेवलाय. कारण आज सकाळी मला ऑफिसला जायचं होतं. उठलो तर बघतो तर काय माझं डोकं पण दुखत होतं आणि मला ताप पण आलेला. तर बोललो आज काय माझ्याकडून होणार नाही. तर नितेशला पण मेसेज वगैरे केला की बाबा तू जा पुढे. तो माझा विक्रोळी स्टेशनवरती वाट बघतो. तर त्याला बोललो जा. आणि मॅनेजरला पण बोललो की बाबा मला जमणार नाही. तर आता मम्मीने मम्मी हे काय केले? तांदूळ धुवून सुकवायला ठेवले. तर मम्मीने इकडे तांदूळ सुकवायला ठेवलेत. कारण इकडे आता बघू, उन्हामध्ये तांदूळ ठेवतात ना. पण ऊन नाही येते आपल्या इथे. तर आपल्याकडे ऊनच येत नाही. या गॅलरीमध्ये ऊन वगैरे येत नाही. इकडे भिंत आहे ना अशी, तिकडे ऊन पण येत नाही. तर इकडे आपण सुकायला पण नाही टाकू शकत. आणि वरती टेरेसवरती पण काय, टेरेसवरती ते काय ग, हा सोलर. तर सोलर आहे ना तिकडे, तर तिकडे पण जागा नाही जास्त. तर आता आम्ही आताच जेवायला बसलोय. आताच माझी सकाळ झाली कारण मी आउट ऑफ ऑफिस नव्हतं टाकलं. माझ्या कलिगचा फोन आला की आउट ऑफ ऑफिस टाक. तेव्हा मी उठलो. आता उठलोय तर जेवण करतो पहिले. मम्मी जेवण काय? चण्याची उसळ आहे, वाढ डायरेक्ट चपाती आहे, वाढ ना. आता जेवण मम्मी वाढते. टोमॅटोची चटणी आहे. वाढ ना डायरेक्ट. हे भिजवलेलं काय मम्मी? नाही भिजवले नाही, धुवून ठेवले. कसले तांदूळ आहे हे? दळायचे. हा, मम्मी जेवण काय पटकन वाढत नाही. मला झोपायचं पण आहे कारण उद्या मी काही पण करून ऑफिसमध्ये जाणार आहे. कारण असं गेलो नाही तर नंतर मला 8 दिवस कंप्लीट करायचे असतात ऑफिसचे. नंतर मी एकटाच राहतो. मम्मीने बघा मम्मीने मेकअप केला कारण आज मंगळवार आहे. आणि मंगळवारी गणपतीचा वार असतो. तर मम्मी असंच म्हणजे प्रॉपर सगळं करते. काकडे वगैरे आम्हाला काल मार्केटमधून ही गावठी काकडे. मम्मी दाखव का ती काकडी कशी असते. ही गावठी काकडी ही फक्त गावालाच भेटते. म्हणजे इकडचे लोक येतात ते बघा, तुम्ही बघू शकता. ही काकडी ना, ही गावठी असते. आणि ती थोडी अशी व्हाईट कलरची असते. तिकडची असते, तिकडची असते. पण तिला खायला मजा नाही. पण हिला बघा, हिला एकदम मोठ्या मोठ्या बिया पण आहेत. एकदम मोठ्या मोठ्या बिया पण आहे, सगळं आहे. तर इकडे कसं जरा ही वाली मला आवडते. आणि आता टोमॅटोची चटणी बनवलेली मम्मीनी सकाळी. आणि हे कालचं उसळ आहे. चणे दिले का मला? जास्त द्या अजून, कारण मला चणे खूप आवडतात. तर मी चणे खूप खातो. कारण चण्याने प्रोटीन वगैरे पण भेटतं. ते टाक थोडं. मम्मी कांदा नाही आपला. कांदा पण नाही. चणे वगैरे असेल तर कांदा तर पाहिजेच, कारण कांदा शिवाय मजा नाही. तर आता हे आपलं जेवण. आता मी जेवताना नंतर तर गाईस, अजून तुम्हाला एक राईस माहिती आहे का? त्याचं नाव इंद्रायणी आहे. म्हणजे माहितीच असेल सगळ्यांना. बट हा राईस आहे ना सगळ्यात बेस्ट लागतो. दुसरा कुठला पण बासमती झाला काय मम्मी, बासमती राईस झाला किंवा कुठला पण राईस झाला, पण हा आहे ना राईस सगळ्यात बेस्ट आहे. हा चिकट झाला कारण मला चिकटच आवडतं, जास्त सुटसुटीत वगैरे आवडत नाही. तर याच्यासोबत तुम्ही कुठली पण भाजी खावा, कुठली म्हणजे इव्हन टोमॅटोची चटणी पण याच्यासोबत एकदम भारी लागते. काय मम्मी? म्हणून तेच तुम्हाला दाखवत होतो की इंद्रायणी राईस बेस्ट असतं. म्हणजे सगळेच खातात, सगळ्यांनाच आवडत असतील. आता जेवतो. काय मम्मी? तर हाय गाईस, आत्ताच मी उठलो आणि आंघोळ वगैरे करून सगळं फ्रेश वगैरे झालं. कारण मला सकाळी बरं नव्हतं, तर मी आत्ता आंघोळ केली. तर आता आपले 7:30 वाजले आणि मम्मी भाजी कापते. मम्मी कुठली भाजी? कांद्याची. तर मम्मी आज कांद्याची भाजी कापते. आणि बनवणार कधी? आताच बनवणार आहे.
अरे उद्या बनव ना, आता ती डाळ बनवणार आहे. आज आज कुठली डाळ आहे? आज कुठली तरी चांगली डाळ बनवणार आहे. कुठली डाळ आहे? याची बनवणार आहे, घेवड्याची डाळ. आज घेवड्याची डाळ आहे. तर घेवड्याची डाळ माझी फेवरेट आहे. तर मी तर फक्त बोलते डाळ भातच बनव मम्मी. ते ही उद्या भाजी आम्ही ऑफिसला जाणार तेव्हाच घेऊन जाऊ. नाही, उद्या भुर्जी बनवायची. तो आता उद्या अंड्याची भुर्जी बनवायचा प्लॅन आहे. म्हणजे बुधवारी तर सगळ्यांच्याच घरी, मोस्ट ऑफ द पीपल सगळ्यांच्याच घरी भुर्जीचीच भाजी बनते. माझे मित्र वगैरे सगळे भुर्जीचीच भाजी आणतात. तर आता मम्मी कांद्याची भाजी बनवणार आहे. आणि कांद्याच्या भाजीच्या समोर म्हणजे सोबत चपाती पण, कारण कांद्याच्या भाजीच्या सोबत चपाती नसेल तर मज्जा नाही येणार. चपाती पण बनवणार आहे. चपाती बनवणार. अजून डाळ भात ते. तो डाळ भात आपल्या अजून घेवड्याची डाळ भात गावची आहे. असते ती. हम्म. घेवडा कुणाला माहिती असेल. श्रावण घेवडा, श्रावण घेवडा आय गेस सगळ्यांनाच माहिती असेल. श्रावण घेवडा, फरशीची डाळ असते ती. फरशीची डाळ असते ती व्हाईट कलर आणि व्हाईट आणि चॉकलेटी कलर असं एक ब्लॅक कलरची पण असते. बट आता मी जी थोडी चॉकलेटी कलरची असते ती बनवणार आहे. राईट. हो, तीच बनवणार आहे. तर आता 7:30 वाजले तरी आम्ही म्हणजे कॉफी वगैरे आता घेतली पण नाही. चाय तर मी पित नाही कारण मला थोडं पित्त होतं. मम्मीला चाय आवडतो. मला आवडतो चहा कॉफी दोन्ही पण. मम्मीला चाय आवडतो बट मी चाय नाही पित कारण मला थोडा पित्ताचा त्रास होतो. म्हणून मी कॉफी पितो. आणि कॉफी पिल्याशिवाय मला असं वाटतच नाही की संध्याकाळ झाली किंवा सकाळ झाली. तर आता मी लवकर जातो पळत खाली दुकानातून आणि कॉफी आणतो. मग दूध नाही पण सॉरी आणायचे. दूध आणतो. कॉफी. कॉफी तर आहे आपल्या घरी. तर लगेच जातो आणि दूध घेऊन येतो. तोपर्यंत मग मी भाजी कापेल. आणि मम्मीने देवपूजा वगैरे पण, मम्मी देवपूजा पण झाली ना? नाही, अगरबत्ती नाही. तर अगरबत्ती पण नाही. अगरबत्ती पण मला खाली जाऊन आणावं लागेल. तर खाली बघा एकदम अंधारच होतो. 7 वाजले नाही की फुल अंधार. आमच्या इकडे जास्त हे पण नाही लावत, म्हणजे लाईटा वगैरे पण नाही. लाईटाचे जे पोल असतात ते पण नाहीत. तर ठीक आहे, मग मी येतो खाली जाऊन, मग नंतर दाखवतो. चप्पल घालत होता तेव्हा समजलं की माझा भावाने माझी जी म्हणजे चप्पल असते ना स्लीपर टाईप ती घालून गेलाय. तर आता मी त्याची सँडल घातली आणि खालच्या खाली पण सँडल घालून जातात. तर त्याला आल्यावरती मी बरोबर करतो. आता जातो अशीच चप्पल घालून जायला लागतो. तर तुम्ही बघू शकता लाईट वगैरे काहीच नाही. लाईटच नाही इकडे. लाईटीचे पोल वगैरे सगळे बंद आहेत. बघा अगरबत्ती दूध वगैरे घेऊन झालंय माझं. आता चाललोय वरती.